नमस्कार, मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते। पाहूयात आजची एक महत्त्वाची बातमी। ज्योतिबा डोंगरावर गुढीपाडवा मोठ्या धार्मिक उत्साहात साजरा झाला। ज्योतिबा डोंगरावर प्रथम गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर निगवेतील हिम्मत बहादरांची मानाची सासनकाठी ज्योतिबा डोंगरावर दाखल झाली। ज्योतिबाची सरदारी पगडी महापूजा बांधून नवीन वर्षाचे पंचांग वाचन करण्यात आले। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आज सकाळी ज्योतिबा डोंगर येथील दख्खनचा राजा श्री ज्योतिबाच्या चैत्र यात्रेस पारंपरिक पद्धतीने प्रारंभ झाला। डोंगरावर चैत्र यात्रेच्या सोहळ्यासाठी येणाऱ्या मानाच्या सासनकाठ्या तसेच ज्योतिबा परिसरातील सासनकाठ्या पारंपरिक पद्धतीने सजवून दिमाखात उभ्या केल्या। दरम्यान मंदिरात श्रींची राजेशाही थाटातील सरदारी सालंकृत आकर्षक महापूजा बांधण्यात आली। सकाळी 11 वाजता निगवे दुमाल तालुका करवीर येथील हिम्मत बहादूर चव्हाण यांची मानाची सासनकाठी सवाद्य मिरवणुकीने डोंगरावर दाखल झाली। मुख्य मंदिर परिसरात आल्यावर ही सासनकाठी ग्रामस्थ व भाविकांनी नाचवली। सासनकाठीचे औक्षण करून स्वागत करण्यात आले। यावेळी संग्रामसिंह चव्हाण, रणजितसिंह चव्हाण, केदारलिंग देवस्थान समितीचे अधीक्षक धैर्यशील तिवले, ग्रामस्थ पुजारी उपस्थित होते। मानाची सासनकाठी मंदिर परिसरात आल्यावर गुलाल खोबऱ्याची उधळण झाली। ज्योतिबाच्या नावानं चांग भलं चा जयघोष करत भाविकांनी मंदिराभोवती प्रदक्षिणा काढल्या। त्यानंतर सासनकाठी सदरेजवळ उभा केली। दुपारी 12 वाजता तोफेच्या सलामीने श्रींचे मुख्य पुजारी यांच्या उपस्थितीमध्ये छत्रपती शाहू महाराजांचे वंश परंपरागत असणारे ठाकरे भाविकीचे पुजारी यांच्या हस्ते नवीन वर्षाचे पंचांगाचे पूजन करण्यात आले। ग्रामोपाध्ये केरबा उपाध्ये यांनी नवीन पंचांगाचे वाचन केले। गुळ लिंब वाटप करण्यात आला। दरम्यान प्रत्येक गावोगावी चैत्र यात्रा सासनकाठी मिरवणुकीतील सासनकाठ्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर उभ्या केल्या। सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हिम्मत बहादर चव्हाण फॅमिली यांची मानाची सासनकाठी 3 आणि 4 नंबरची ज्योतिबा डोंगरावरती दाखल झालेली आहे। ग्रुप ऑफ मीडिया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।